जगतधारा देई सर्वासावर सर्वानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादिकथार मिळो न चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु परिमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। गेल्या वेळेचा जो आपण एक प्रश्न घेतलेला होता त्याच्यावर विश्लेषण करताना ते पूर्ण करायचं राहिलंय तर त्या अंगाने तो प्रश्न पुन्हा वाचूया आणि मग त्याप्रमाणे त्याचा पुढचा भाग तो आपण चिंतनाला घेऊया। सद्गुरूंनी पुस्तकामध्ये नामस्मरण करण्यासाठीचे 11 प्रकार सांगून त्यापैकी साधकाच्या प्रकृतीनुसार कोणत्याही प्रकाराचा अवलंब करण्याची सूचना केली आहे। म्हणजे हे सर्व 11 प्रकार नामस्मरण साध्याच्या शिड्याच आहेत का आणि असे असेल तर श्वासावरील नामस्मरणाला सर्वत्र खूप महत्त्व का आहे? श्वासावरील नामस्मरणाचे काही वैशिष्ट्य आहे का? कृपया विस्तारपूर्वक सांगावे। गेल्या वेळेला आपण चिंतन घेत असताना नामस्मरणाच्या 11 प्रकारातून श्वासस्मरण आपण करणं म्हणजे ती जरा थोडी नामस्मरणातली अगदी खोल पायरी म्हणता येते किंवा उच्चतम पायरी म्हणता येते। नामस्मरण कसंही करा म्हणजे सुरुवातीला जे सांगितलं जातं येईल तैसा बोल रामकृष्ण हरी आणि त्यानंतर नामस्मरण करताना तिथे भाव कसा असला पाहिजे भान कसं असलं पाहिजे ह्याचं एक हळूहळू तिथे मार्गदर्शन केलं जातं। आणि म्हणून ह्या 11 प्रकारामध्ये आपण गेल्या वेळेला म्हटलं होतं की 8वा 9वा आणि 10वा प्रकार जो आहे की 8व्या प्रकारामध्ये 8व्या प्रकारामध्ये ते नामस्मरण करत असताना स्वरूपच आहे किंवा स्वरूप म्हणण्यापेक्षा ते चैतन्य शक्ती या देहाच्याद्वारे कार्यरत आहे आणि ही दुसऱ्या 10व्या प्रकारामध्ये चैतन्य शक्ती सर्वत्र आहे। त्या अंगाने त्याचं तो भाव धरून तो ते नाम धक्कर आहे कसं त्याचं वर्णन केलेलं आहे।
आणि 11 प्रकारामध्ये नाही 10व्या प्रकारामध्ये त्याच्या पुढच्या प्रकारामध्ये सद्गुरु भक्तीचा मार्ग सांगितला आहे। आता हे सगळं करत असताना श्वासाच्या अंगाने ते स्मरण कसं करावं हेही सांगितलं गेलं। पण जर आपण पाहायला गेलो तर श्वासस्मरण हे उच्चतम पातळीवरचं स्मरण नामस्मरण होऊ शकतं की असू शकतं, ते कसं त्याचं आपण चिंतन करू। श्वासस्मरणामध्ये साधकाला प्रथम डोळे बंद करावे लागतात आणि त्यामुळे बाह्य विषयांपासून किंवा बाह्य जगापासून पाहण्यातून तो अलिप्त होतो। पाहणं थांबलं त्यामुळे पाहण्यातून व्याप्त होणं की पाहण्याच्या अंगाने सगळे पाहत जाणं हा पहिला प्रकार। आणि म्हणून बाह्य जगापासून अलिप्त होणं आणि मनाला श्वासाकडे वळवणं हा दुसरा प्रकार होतो। की श्वास आत येतो आणि खरं श्वासोच्छ्वास आपला पुन्हा अगदी अखंड चाललेला असतो आणि त्यामुळे त्या श्वासाला धरून नामस्मरण कसं करायचं याचं मार्गदर्शन अनेक जण अनेक पद्धतीने करत असतात। त्यामुळे श्वास आत येतो आणि श्वास बाहेर जातो की श्वास घेतला आणि उच्छ्वास बाहेर पडला हा जर त्याचा अर्थ असतो, तिथे लक्ष दिलं पाहिजे। आता ह्या 11 प्रकारामध्ये हे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे श्वासाकडे पाहायला लागला की बाह्य जगापासून जे मन अलिप्त केलं जातं त्या मनाला श्वासाकडे वळवलं जातं। म्हणून श्वास येतो आणि जातोय हे मनाला कळतंय, श्वासाला काही पाहता येत नाही। पण नाकपुडीतून श्वास आतमध्ये गेला आणि आतपुडीतून बाहेर गेला तो जो स्पर्श होतो त्या स्पर्शाने किंवा छाती जराशी वर येते खाली येते हे सगळे ज्या हालचाली शरीराच्या ठिकाणी होतात त्यामुळे श्वास येतो आणि श्वास जातो हे कळत असतं। आता हे कळलं तरी त्या श्वासाकडे मनाला वळवणं म्हणजे मन हळूहळू त्या श्वासाच्या ठिकाणी स्थिर करणं हा असा तो प्रकार त्या श्वासस्मरणामध्ये केला जातो। म्हणजे मन जे अस्थिर आहे, कारण इतर वेळेला नामस्मरणामध्ये जर भाव धरता आला नाही साधकाला तर त्याचं मन विचलित होतं, कुठेतरी विचारात गुंतलं जातं, कुठेतरी आवाज ऐकला तिकडे तो पाहत बसतो आणि त्यामुळे मन विचलित झाल्यामुळे नामस्मरण अखंड होतच असं नाही। बरं ते अनेक विचारातून नुसतं नाम जप झाल्यासारखं होतं आणि खरं नामस्मरण होत नाही। म्हणून खरं नामस्मरणाचा अर्थ एक लक्षात ठेवायचा की नामस्मरण म्हणजे नामाच्या द्वारे चैतन्य स्वरूपाचं म्हणजे अनंत स्वरूपाचं स्मरण साधकाला साधता आलं पाहिजे। नामाचा आधार म्हणजे नाम कसंही घ्या पण त्याचा आधार आहे आणि त्या आधारातून मनाचं स्मरण दिव्यत्वाकडे वळवणं हा त्याच्या मागचा बोध आहे। आणि त्यामुळे श्वासाकडे पाहत असताना 10-15 मिनिटं झाल्यानंतर मन हळूहळू तिथे स्थिर व्हायला लागतं, पण म्हणणं हा मनाचा स्वभाव आहे। त्यामुळे दृश्य दिसलं नाही तरी मनात आतून म्हणजे अंतर्मनातून विचार यायला लागतात आणि अंतर्मनातून ज्या विचार येतात त्यावेळेला बऱ्याच वेळेला साधक तिथेही फसतात, कारण त्या विचारात तो साधक गुंततो आणि नामस्मरण बाजूला होतं आणि म्हणून तिथे सावध केलं जातं। विचार आले तर येऊ द्या, त्या विचाराकडे लक्ष न देणं हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा असतो की विचार अनेक येतील। आपला स्वभाव असा आहे की माणसं जी चिंता करतात म्हणजे बऱ्याच वेळेला भविष्याची चिंता किंवा भूतकाळचं अनिश्चित चिंतन हे जे करत असतात त्याच प्रकारचे विचार सर्वसाधारणपणे माणसाच्या मनामध्ये येत असतात। चांगले विचार फार कमी असतात पण चिंता आणि अनिष्ट चिंतन ह्याचा विचार जास्त असतो आणि तिथे गुंतवणं होतं आणि तिथे मनस्थिती बिघडते। पण इथे ज्यावेळेला श्वासस्मरणाकडे करताना पहिल्यांदा फक्त श्वासाकडे पाहायला सांगितलं जातं आणि श्वासाकडे पाहताना फक्त श्वास पाहता पाहता अंतर्मनातून विचार यायला लागतात। विचार येणं हा मनाचा स्वभाव आहे। मग त्या विचाराकडेही पाहायचं नाही तर त्या विचाराकडे न पाहण्यासाठी पुन्हा संपूर्ण लक्ष त्या श्वासाकडेच वळवायचं असतं। श्वास आला आणि गेला ही प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्येच मनाला गुंतवून ठेवायचं असतं की धरून ठेवायचं असतं। त्यामुळे मनात आतून आलेल्या विचारांकडे जेव्हा दुर्लक्ष होतं
त्या हळूहळू ते विचारही कमी कमी व्हायला लागतात. इथे आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा असतो की विचार जे आतून येत असतात ते बऱ्याच अंशी अनिष्टाच्या नकारात्मक असतात किंवा वाईट घडलेल्या घटनांच्या बाबतीत असतात किंवा मानपानाचे असतात. त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळे ते आत असलेले विचार बाहेर पडतात आणि त्यामुळे अंतर्मनात शुद्धीकरणाचं कार्य पहिलं तिथे होतं. म्हणजे नामस्मरणामध्ये हा प्रकार का आपण म्हणतो महत्वाचा आहे किंवा तो अधिक साधकासाठी उपयुक्त आहे, कारण अंतर्मनामध्ये जे अनिष्ट चिंतन करण्याची सवय सर्वसाधारण माणसाला जी असते आणि त्याच्यातून अनिष्ट विचार बाहेर पडत असतात आणि ते विचार बाहेर पडणं म्हणजे आपोआप जितके जन्म विचार बाहेर पडतात ते त्याच्यामुळे तिथे लक्ष न दिल्यामुळे ते विचार येतात आणि विरतात, स्फुरतात आणि लय पावतात. जर तिथे गुंतलं तर काय होतं, ते विचार पुन्हा अंतर्मनात जातात आणि ते विचार अधिक दृढ होतात आणि त्यामुळे अंतर्मन अधिक अस्थिर होतं. म्हणून जर अंतर्मनाचं शुद्धीकरण करायचं असं आपण म्हणतो तर ते पहिला हा श्वासस्मरणामधून नुसतं श्वासाला पाहता पाहताना जे विचार येत असतील त्या विचारांकडे लक्ष द्यायचं नाहीये. विचार येतील तरी मग अगदी मुद्दामून दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, कसंही जसं जमेल तसं, पण त्या श्वासाकडे लक्ष पाहिजे, विचारांकडे लक्ष द्यायचंच नाही. असं ज्यावेळेला ती प्रक्रियेमध्ये सुरू होतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने हळूहळू अंतर्मनातले विचार कमी कमी होत जातात आणि हे अंतर्मनातले विचार कमी कमी झाल्यामुळे मनाला स्थिरता येते, मनाला शांतता लागते, मन निवांत होतं आणि ह्या निवांत अवस्थेमध्ये पोहोचणं ही पहिली नामस्मरणाची पहिली पायरी आहे. खरं सांगायचं की साधक तिथे निवांत व्हायला हवा. साधक जर नामस्मरण कोण निवांत होत नसेल तर त्याचं नामस्मरण योग्य पद्धतीने चाललेलं नाही हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी असते की ह्या श्वासस्मरणामध्ये नुसतं श्वासाकडे पाहणं, इथे श्वासाकडे नुसतं पाहायचंय, अजून नामस्मरण सुरुवातच नाही केलेली आहे. प्रक्रिया ती प्रोसेसमध्येच नुसतं पाहता 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 मन निवांत होऊ शकतं, मन शुद्ध होऊ शकतं. हा महत्वाचा मुद्दा फायदा साधकाला होतो. आणि म्हणून इथे साधकाने ही पहिली पायरी करून जसं ते निवांतपणा येत असतो आणि तो निवांतपणामध्ये तो अधिक काळ ज्यावेळेस जसा तसाच पाहता पाहता राहत असेल तर मन अत्यंत सूक्ष्म होतं, शुद्ध होतं. आणि या शुद्ध मनाच्या अवस्थेमध्ये श्वासस्मरणाचे सगळे फायदे म्हणजे मनाची प्रगल्भता वाढते, प्रज्ञाशक्ती वाढते आणि प्रज्ञाशक्ती वाढल्यामुळे मन अत्यंत सूक्ष्म आणि शुद्ध होतं. म्हणून हा जो प्रकार आहे हा प्रकार अतिशय सोपा आहे, पण निश्चयपूर्वक निर्धारपूर्वक करायचा असतो, कारण तिथे विचारांकडे लक्ष द्यायचं नाही हेच पहिलं लक्षात आलं पाहिजे. आता हे करत असताना आणखीन त्याची पुढची पायरी अशी असते नामस्मरणाची की एखादा दिव्य विचार नामस्मरणाबरोबर जोडला, नाम म्हणजे श्वासाबरोबर जोडला जातो. की जसं आपण म्हणतो आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, ह्या अंगाने पहिला श्वास आतमध्ये घेतला, दुसरा श्वास सुटताना जाणते ते चैतन्य स्वरूपच आहे, परत श्वास आतमध्ये घेताना दिसते ते चैतन्य स्वरूपच आहे आणि परत श्वास बाहेर पडताना सर्व 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 चैतन्य स्वरूपच आहे. आता इथे चैतन्य स्वरूपाचं स्मरण आहे, ते त्याचा ठिकाण तो दिव्य विचार आहे. विचार काय, जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे, जे आहे तेच जाणता आहे ते चैतन्य, जे जाणता आहे ते दिसतं आहे ते चैतन्य स्वरूप. म्हणून जे जे आहे ते सर्व चैतन्य स्वरूपच आहे. हा भाव, ते भाव म्हटला तर ते नामस्मरणामध्ये विचारातून हा भाव येतो आणि त्या विचारातून तो जो भाव धरता आला तर नामस्मरणाला अधिक गती प्राप्त होते. की शेवटी भावेविण देव न कळे निसंदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे, असं जे संत सांगताय त्याचा अर्थ आहे की नामस्मरण हे भावस्मरण असायला हवं. भावस्मरणाचा अर्थ काय, जे चैतन्य अनंत चैतन्य स्वरूप आहे आणि साधक म्हणून जे आपण आहोत ते आपण सर्व त्या चैतन्य स्वरूपाचेच आहोत किंवा सद्गुरु स्वरूपाचे आहोत. हा भाव तिथे साधकाच्या ठिकाणी व्हायला लागतो. त्यावेळेला सर्वात महत्वाचं होतं तर त्याच्या ठिकाणचा असलेला अहंकार कमी होतो.
जे जे आहे ते चैतन्य स्वरूपाचंच आहे किंवा भक्तीच्या मार्गाने पाहायचं असेल तर ते सद्गुरूंचंच आहे की सद्गुरू स्वरूपाचं आहे. आपलं संपूर्ण जीवन सद्गुरू स्वरूपाचं आहे किंवा चैतन्य, दोन्ही एकच भाव. शब्द वेगळे असले तरी त्या मागे जो भाव आहे, कारण सद्गुरू हे मुळात चैतन्य स्वरूपच असतं आणि त्यामुळे आपण चैतन्य स्वरूपाचे आहोत किंवा सद्गुरू स्वरूपाचे आहोत आणि त्यामुळे मी आणि माझं तिथे कमी होतं. तिथे निवांतपणा जो येतो ते मी पण नाही आणि माझं पण नाही, आहे ते केवळ सद्गुरू स्वरूपच आहे ते केवळ चैतन्य स्वरूपच आहे. हा भाव अधिक 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 दृढ करत राहणं म्हणजे हे श्वासस्मरणामध्ये श्वासाच्या आधारे हा भाव दृढ करता येतो. काही लोक नुसतं नाम घेतात, जसं आता दिव्य विचार घेतात तसं राम कृष्ण हरी, श्वास घेत आतमध्ये राम, बाहेर सोडणं कृष्ण, परत आतमध्ये हरी, असं ज्यावेळेला हे केलं की त्या पद्धतीने सुद्धा तिथे संपूर्ण मन श्वासस्मरणातून ह्या प्रक्रियेतून मनाला त्या नामस्मरणाबरोबर श्वासाकडे पाहता पाहता राम कृष्ण किंवा हरी की जी नावं आहेत त्याचं मार्गदर्शन मात्र त्या साधकाला व्हायला पाहिजे. हे राम कृष्ण हरी ही सगळी चैतन्य स्वरूपाचीच नावं आहेत की जे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. या अंगाने भक्तीच्या मार्गाने राम कृष्ण हरी म्हणजे रामाला पाहायचं नाही किंवा कृष्णाला पाहायचं नाही, आहे ते काय आहे चैतन्य स्वरूप आहे. आणि हे जे पाहतं त्याच्या पुढच्या पायऱ्या म्हणजे ह्या श्वासस्मरणामध्ये अनेक पायऱ्या आहेत परत की इथे दुसऱ्या पायरीमध्ये दिव्य विचारातून मनाला स्थिर करणं, तो दिव्य विचारातून त्या मनाचा भाव म्हणजे मनामध्ये तो भाव निर्माण झाला पाहिजे जे आहे ते सगळं देवाचं आहे, सद्गुरूचं आहे की चैतन्य स्वरूपाचं आहे. हे मनापासून ज्या वेळेला साधकाच्या मनामध्ये हा भाव दृढवायला लागतो त्याचा महत्वाचा मुद्दा असा असतो की त्यामुळे साधकाचा अहंकार कमी होतो. इथे सद्गुरूला मोठेपणा द्यायचा आहे की सद्गुरू देवाला मोठेपणा नाही, तर तिथे आपला अहंकार कमी होण्यासाठी तो भाव आपल्याकडे यायला हवा. कारण तो भाव आल्याशिवाय मी आणि माझं सुटत नाही. कारण नामस्मरण किती केलं तरी मी आणि माझं हे सर्वसाधारण साधकाच्या मनातून सुटणं फार कठीण आहे. कठीण का? कारण मी आणि माझा हाच अहंकार, अहंकाराचं प्रगट रूप म्हणजे काय, मला हवं ते माझंच आहे ते मीच आहे. तर 3 अंगाने हा अहंकार जीवनामध्ये प्रकट होत असतो. त्यामुळे जे आहे ते सद्गुरूंचं आहे, जे करतोय ते सद्गुरूसाठीच करतोय, जे होतंय ते सद्गुरूमुळेच होतंय. असा भावामध्ये जेव्हा साधक जीवन जगायला लागतो तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्याचा अहंकार दूर होणं. आणि अहंकार दूर होण्यासाठी तर संपूर्ण परमार्थ हा मार्ग संतांनी सांगितलेला आहे. त्यामुळे नामस्मरणामध्ये इथे आणखी हा अहंकार दूर झाला. पण नामस्मरणामध्ये म्हणताना श्वासाच्या द्वारे हा भाव मनामध्ये जितका पक्का होत जाईल. कारण तिसरी गोष्ट अशी होत असते की श्वासाकडे पाहताना जसं जसं मन निवांत होतं तसं तसं अंतर्मन ऍक्टिव्ह व्हायला लागतं. कारण मन निवांत होतं म्हणजे बहिर्मन पॅसिव्ह व्हायला लागतं. जे पहिल्यांदा बहिर्मन ऍक्टिव्ह असतं, जागरूक असतं, पण ते हळूहळू इतकं पॅसिव्ह होत जातं आणि तिथे अंतर्मन ऍक्टिव्ह व्हायला लागतं. आणि त्यामुळे जो मनात धरलेला विचार, मनात घेतलेला भाव डायरेक्ट अंतर्मनामध्ये पोहोचतो. म्हणजे हा एक मोठा महत्वाचा फायदा होतो. म्हणून श्वासस्मरणामध्ये अनेक फायदे आहेत आणि त्याच्यातून आपल्याला ह्या श्वासस्मरणावर किंवा श्वासाच्या आधारावर दिव्य विचार धरणं ही नामस्मरण किंवा दिव्य नाम घेणं ही नामस्मरण किंवा जे आहे ते सतत चैतन्य स्वरूपाचं आहे किंवा सद्गुरू स्वरूपाचं आहे हा भाव तिथे दृढ होत राहणं ही नामस्मरण. म्हणजे इथे श्वासस्मरणामध्ये नामस्मरण भावस्मरण ह्या 2 गोष्टी होत असतात. याही पुढे आणखी तिसरी स्टेप आहे. कारण ह्या स्टेप जशा जशा साधकाला सद्गुरू मार्गदर्शन करत असतात, साधकाची प्रगती म्हणजे पहिली स्टेप नुसती श्वासाकडे पहा हाच मार्गदर्शन आहे. ते करता करता विचाराकडे लक्ष देणं हे दुसरं मार्गदर्शन आहे. विचाराकडे लक्ष न दिल्यामुळे मन निवांत होतं किंवा बऱ्याच वेळा साधक झोपी जातात. आता झोप जाणं म्हणजे काय, नेणीवेच जातात. खरं झोप आली असं म्हणता येत नाही. तर मन म्हणजे अंतर्मन ऍक्टिव्ह झाल्यामुळे अंतर्मनच कार्यरत झाल्यामुळे ते नेणीवेच जातं, बहिर्मन स्थगित होतं. आणि त्यामुळे हे जे अंतर्मनात हे नाम पूर्णतः जो भाव धरलाय तो अंतर्मनात मुरतो. पण त्यासाठी नित्य नेमाने हे केलं पाहिजे
आणि नित्यनेमाने केल्यामुळे तिथे ही तिसरी स्टेप आहे, मध्ये मध्ये जसं भाव आपल्याला दृढ करायचा आहे, तर त्या भावावर म्हणजे त्या भाव म्हणजे काय, प्रथम विचार करावा लागतो, विचारातून भाव निर्माण होतो. तर तो भाव आपल्याला या श्वासावर विचार धरता धरता तो भाव अंतर्मनात मुरायचा प्रोसेस सुरू होते. आता हे जे श्वासस्मरण इथपर्यंत आलं, मग इथपर्यंत झालं का नाही, याच्यामध्ये आणखीन एक उच्चतम पातळी आहे की ज्यावेळेला आपण श्वासाकडे पाहत असतो, हे सर्व जीवन दिव्य स्वरूपाचं आहे किंवा चैतन्य स्वरूपाचं आहे की परमेश्वराचा, हा भाव तिथे असेल. आणि त्या भावातून करता करता त्याच्या पुढे नेमकं हा श्वास जाणतं कोण, इथे पोचता आलं पाहिजे की शेवटी इथे त्याला म्हणतात भानस्मरण. म्हणजे भाव धरणं आणि भावातून भान घेणं. भान कसलं घेतलं की श्वासाचं स्मरण करता करता हळूहळू श्वासाकडे पाहता पाहता शरीराचं भान घेतलं जातं आणि शरीराचं भान घेण्याच्या प्रोसेसमध्ये हे भानस्मरण सुरू होतं की जे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे इथे जो साधक आहे त्या साधकाच्या ठिकाणी हे जे नाम किंवा नामाचं श्वासस्मरणाचा जो अभ्यास चालू आहे त्यामध्ये हे जे जाणणारं तत्व आहे, ते जाणणारं तत्व त्या म्हणजे तो साधक म्हणजे अमुक तमुक उरत नाही, तर ते जाणणारं तत्व आहे, ती जाणीव, तीच ईश्वरी शक्ती, तीच नाम घेते आणि त्याच नामाच्याद्वारे ते अंतर्मनात पोहोचत. की इथे भानस्मरण म्हणजे देहाचं भान घेतलं जातं, पण देहाचं भान घेताना देहाला व्यापून असलेली ही जी जाणीव आहे ती जाणीवच जाणीवेचं भान घेते. आणि इथे खरं अनुभूतीचा भाग येतो की इथे जाणीव आहे ह्याची जाणीवेला होते. म्हणजे जे आहे ते चैतन्य म्हणतात, त्या चैतन्याला चैतन्याची जाण निर्माण होते. त्या भान घेणं म्हणजे अनुभवणं, की ज्या जाणीवेचा अनुभव घेते किंवा चैतन्याचा अनुभव घेते. आणि त्यामुळे हे उच्चतम पातळीवरचं जे स्मरण आहे त्याला दिव्य स्मरण असं सद्गुरूंनी सांगितलं आहे. आणि हे दिव्य स्मरणाचा जर अभ्यास साधकाकडनं व्हायला लागला तर ते त्याचं जी मनस्थिती असते ती म्हणजे सिद्ध अवस्थेकडे जाते. म्हणून सुरुवातीला जे सांगितलं होतं की साधक नाम घेताना त्रस्त होतो आणि सिद्ध नामात मस्त असतो, त्याला घ्यावा लागत नाही. म्हणजे ह्या लेवलला जितकं श्वासस्मरण पाहणाऱ्याचं भान घेत जेव्हा श्वासस्मरण सुरू होतं, म्हणजे श्वासाला कोण पाहतं आणि पाहताना ह्या शरीराचं भान घेतलं जातं. आणि त्या भानातून, कारण जाणीवेचं डायरेक्ट भान घेऊ शकत नाही, परत लक्षात ठेवायचं, जाणीव अत्यंत सूक्ष्म आहे. जाणीवेचं भान कसं घेईल की जाणीव ज्या शरीराला व्यापून आहे, म्हणजे शरीर हे माध्यम आहे, त्या माध्यमाच्या द्वारे जाणीवेचा भान घेऊ शकते, हे महत्वाचं आहे. कारण सूक्ष्म गोष्टींना माध्यमाची आवश्यकता असते आणि हे माध्यम म्हणजे शरीर आहे. पण ही जाणीव शरीराला व्यापून असल्यामुळे ते जाणणारं तत्व ते राम, जाणणारं तत्व तेच चैतन्य, जाणणारं तत्व तेच ब्रह्म. हा जो बोध आहे, दिव्य बोध म्हणतात त्याला, हा जो बोध आहे तो त्या बोधातून साधकाच्या जाणीवेची प्रगती होते. आणि ही प्रगती जी आहे ती साधकाला उच्चतम पातळी, पण त्यासाठी थोडंसं केलं म्हणजे झालं असं नाही. परत लक्षात घ्या, देवाची द्वारी उभाक्षण तेणे मुक्तिचारी साधेल. हा जे वाक्य आपल्या हरिपाठामध्ये पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की प्रत्येक क्षणोक्षणी हे स्मरण आपल्याला व्हायला पाहिजे. आणि क्षणोक्षणी स्मरण होण्यासाठी हे श्वासस्मरणाचा अभ्यास नुसतं 5 मिनिटं केला, 10 मिनिटं केला, सुरुवातीला चालेल, पण नंतर ते वाढवत गेलं पाहिजे. कमीत कमी 1 तास तरी तिथे बसावं लागतं. आणि 1 तास बसला म्हणून झालं असंही नव्हे की त्यासाठी परत निरीक्षण परीक्षण साधना करावी लागते. डोळे उघडे करून पाहताना श्वासाकडे लक्ष देऊन पाहता आलं पाहिजे. असे हळूहळू एक नवीन प्रकार साधकाला करावे लागतात की त्याला त्या स्मरणात राहायचंय की जे आहे ते सगळं चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. तिथे माझंही नाही आणि तुझं नाही, आहे ते सगळं चैतन्य स्वरूपच आहे. हा जो बोध आहे त्या बोध प्रगट होण्यासाठी हे श्वासस्मरणाचा अभ्यास सुद्धा अखंड व्हायला लागतो. अखंड म्हणजे डोळे उघडले की त्याचं अनुसंधान पाहिजे
आणि डोळे बंद केलं की ते स्मरण सुरू झालं पाहिजे. की तिथे बसलं की ती सवय एकदा लागली की डोळे बंद केले की ते सगळं सुरू झालं पाहिजे की आहे ते ईश्वरी तत्वच आहे की चैतन्य स्वरूपच आहे आणि तिथून ती सर्व सुरू झालं पाहिजे. म्हणून श्वासस्मरणामध्ये सद्गुरूंच्या मार्गदर्शनाची नितांत गरज असते हे पहिलं लक्षात घ्या. त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात, साधकाला काही गोंधळ होत असतो आणि त्यामुळे ते करता 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 ह्या अडचणी आपल्या दूर करता आल्या पाहिजेत. सद्गुरूंना तिथे प्रश्न विचारून आपले काही कुठे पुढे अडकतो आपण ते समजून घेऊन तो अभ्यास पुन्हा पुन्हा करावा लागतो. पण तिथेही तो अभ्यास जास्तीत जास्त वेळ करावा लागतो. किंबहुना बघायला गेलं तर हे दिव्य नामस्मरण असं म्हटलं जातं आणि सिद्ध अवस्था प्राप्त होण्यासाठी फार उपयुक्त आहे की तिथे अखंड स्मरणाकडे साधक हळूहळू वळतो. जसं त्याने उठता बसता मध्ये 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 थोडं थोडं गॅप घेऊन पुन्हा पुन्हा जर श्वासस्मरणाचा अभ्यास केला 20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, तर हळूहळू त्याचं मन शांत होतं, चित्त शुद्धी होते. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, त्या सुखांत नाही पार, येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायसाचे फळ बैसलिया. असं ते सांगितलं की बैसोनी निवांत, पहिला निवांतपणा आला पाहिजे, तो श्वासच म्हणतो. शुद्ध करी चित्त, मनातले अनिष्ट विचार बाहेर जातात तर चित्त शुद्ध व्हायला लागतात. जसं जसं तो शुद्ध भाव अधिक प्रकट व्हायला लागला तितकं चित्त शुद्ध होत जातं, म्हणजे सूक्ष्म होत जातं आणि ते दिव्यत्वाकडे त्याचा अभ्यास, दिव्यत्वाच्याकडे त्याचं सहजपणे स्मरण सुरू होतं. आणि हे सहजपणे स्मरण होणं म्हणजेच अनुसंधानाचा प्रकार तिथे असतो. की अनुसंधान कधी होईल? सतत ह्या चिंतनातून, म्हणजे ह्या नामस्मरणातून किंवा श्वासस्मरणातून पुन्हा 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 हा भाव आणि भानाचा अभ्यास जितका व्हायला लागतो तितकं ते अनुसंधानाकडे मन वळतं. म्हणजे मनाचं रूपांतर करत तिथे शुद्ध जाणीवेमध्ये होत असतं की मनाचं उन्मन होतं असं म्हटलं जातं. ती उन्मनी अवस्था ह्या श्वासस्मरणातून लवकर मिळू शकते. लक्षात घ्या. तरी सुद्धा प्रत्येकाच्या पिंडाप्रमाणे प्रत्येकाने नामस्मरण केलं पाहिजे हे तितकंच खरं. ज्याला श्वासस्मरण करताना, श्वास घेताना आणि काढताना त्रास होत असेल त्यांनी काय करावं? तर नुसतं श्वास जो येतो तिथं नुसतं पाहायचं असतं आणि त्या श्वासाकडे पाहत पाहत ह्या सगळ्या प्रक्रिया सांगितल्या त्या करायच्या. ज्याला म्हणजे श्वास दीर्घ घेतोय, दीर्घ सोडा किंवा कुंभक साधा, कुंभक बाहेर श्वासोच्छ्वास करताना बाहेर श्वास पडला तरी कुंभक करायचा, परत आतमध्ये यायचं. कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मनाला त्या श्वासाकडे एकाग्र करता येतं आणि त्यामुळे ते मन इकडे तिकडे हलत नाही. आणि एकदा मनाला स्थिरता म्हणजे काय हे कळतं तेव्हा मन आपोआप तिकडे वळायला लागतं. सुरुवातीला हे स्थिर मन हा प्रकार मनाला माहीत नाही, कारण ते चंचल आहे. क्षणाक्षणाला त्याला अनेक विचार हवे असतात, क्षणाक्षणाला अनेक गोष्टी हव्या असतात. एकच गोष्ट त्याला आवडत नाही. एकच झालं की अरे नवीन काहीतरी पाहिजे असतं, नवीन पाहिजे असतं. बघा आपल्याला नवीन कपडे हवे असतात, की नवीन सण हवे असतात. सण काय एवढे तयार झाले की नवीन काहीतरी हवं. दिवस रोज तोच बघायला मजा वाटत नाही. आज गणपती आले, बरं उद्या दसरा आला, परवा दिवाळी आली, नवरात्र आली. मग एक एक त्या मनाला तिकडे वळवण्याचे हे प्रकार आहेत. संतांनी जे केलेले आहे ना, हे सण काय आहेत, मन रोजच्या नियमामध्ये इतकं गुंतलेलं असतं की त्याला तिथे वळवता आलं की त्याला उत्साह असतो. मग आज नवरात्री म्हटलं की लोकांना किती कपडे घेतील, कशा नाचण्यासाठी काट्या घेतील, सगळं घेतील, असं जे आपण पाहतो तिथे मनाला वळवण्याचा प्रकार आहे. पण खरं म्हणजे श्वासस्मरणामध्ये ह्या मनाला अत्यंत शुद्ध अशी अवस्था निर्माण होते आणि ह्या श्वासस्मरणातून अनेक चांगल्या चांगल्या सिद्धी प्राप्त होत असतात. पण त्या सर्वात महत्वाची म्हणजे स्वरूप सिद्धी प्राप्त झाली पाहिजे. म्हणून इथे महत्वाचं लक्षात ठेवायचं की हा एक अभ्यास आहे, साधना म्हणतो आपण त्याला. पण त्याचबरोबर व्यवहार करताना आपलं निरीक्षण परीक्षण सतत असलं पाहिजे, ही त्याचबरोबरची पद्धत. नुसतं हे केलं म्हणजे झालं असं नव्हे. का? कारण अजूनही मनाला दिव्यत्व म्हणजे जोपर्यंत कळत नसतं किंवा अनुसंधानापर्यंत तो पोचत नाही तोपर्यंत त्याला सतत चांगले विचारांतून आपण जीवन जगलं पाहिजे हे कळलं पाहिजे. चांगले विचार म्हणजे सर्वांप्रती आपल्याकडे सद्भावना असल्या पाहिजे. समोरचा माणूस कसाही वागो, कठीण आहे ना, कसाही वागो,
आपण चांगलं वागलं पाहिजे, असं अरे तो काही बोलतो नाही आपण ऐकायचं, असं कसं होईल, असं कसं होईल, हा आपला अहंकार आहे. खरं सांगायचं तो कसा आहे बघू, तर त्याला परमेश्वराने कर्म स्वातंत्र्य सगळ्यांना दिलंय ना, मग त्यालाही दिलंय. तो त्याचा स्वभाव आहे, त्याच्याप्रमाणे तो वागतोय, तो अभ्यास करतो नाही करत, तू अभ्यास करतोस, तुला सद्गुरू मिळाले, तर तुला सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे शांत आणि स्थिर मनाने हे जीवन जगता आलं पाहिजे. जी येईल ती परिस्थिती स्वीकारता येणं ही पहिली पाहिजे, असं लक्षात ठेवा. सद्गुरूंचं शिष्यत्व जेव्हा स्वीकारतो आपण, अनुग्रह घ्यायचा अर्थ काय, सद्गुरू जे सांगतात त्याप्रमाणे शिष्याने वागायचं, हा त्याचा अर्थ. अनुग्रह म्हणजे नुसतं काहीतरी सद्गुरू नामस्मरण घेतलं किंवा प्रार्थना म्हणा दिली की थोडं वेळ केलं की आम्ही अनुग्रह घेतला, आता आम्ही सद्गुरूंची शिष्याला सद्गुरू बघून घेतलं, काय बघायचं, असं बऱ्याच लोकांची धारणा असते. पण ते तसं नसतं. इथे आपल्या विचार चांगले असायला, आपलं कर्म सत्कर्म असलं पाहिजे. कारण माणूस सुखी आणि दुःखी होतो तो कर्मातून होतो, लक्षात घ्या. देवत्वाचं स्मरण का, कारण त्याच्यातून सत्कर्म माणसाकडे निर्माण होतं, की सत्कर्माचे दिव्य विचारातून तो कर्म करायला लागतो. पण सर्वसाधारण माणसाकडे हे दिव्यत्वाचं स्मरण नसतं, मग त्याच्याकडे स्मरण असतं ते अहंकाराचं स्मरण असतं. मी देह आहे हा अहंकार आहे, म्हणून माझंच की मलाच हवं, की माझ्या मनासारखंच झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माणसाचं मन विचलित झालेलं असतं. प्रत्येक वेळा त्याच्या मनासारखं होणार नाही हे त्याला कळत नाही. त्याला वाटतं मी म्हटलं की मी आता देवाचं करतो की सद्गुरूचा शिष्य, मी माझ्या मनासारखं झालं पाहिजे, तसं होणार नाही. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे आणि त्या प्रारब्धाप्रमाणे त्याच्या वाट्याला येणारी परिस्थिती वेगळी असते. म्हणून ह्या सगळ्या प्रारब्ध म्हणजे पूर्व आयुष्यातल्या केलेल्या कर्माचा परिणाम, हे परत लक्षात. प्रत्येकाचं जे कर्म आहे त्याचा परिणाम पूर्व आयुष्यात काय केलं तर चांगले वाईट परिणाम म्हणजे परिस्थिती आपल्या वाट्याला येत असते. म्हणून त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला स्थिर मनाने त्या परिस्थितीला सामोरं जाता आलं पाहिजे. आणि स्थिर मनाने सामोरं जाताना फक्त त्या स्मरणातून, म्हणजे इथे बघा, ज्याला श्वासस्मरण किंवा दिव्य स्मरणाची सवय असेल तर त्या परिस्थितीमध्ये त्या स्मरणातून त्या परिस्थितीकडे पाहायला लागतो. त्या स्मरणातून त्याचं मन स्थिर असतं आणि त्या स्मरणातून ते करता करता त्याला योग्य तो मार्ग मिळतो. 3 गोष्टी आहेत. स्थिर असेल तर मार्ग मिळेल, अस्थिर मन असेल तर मार्ग मिळणार नाही. म्हणून समोरची व्यक्ती असो किंवा समोरची घटना असो किंवा समोरची परिस्थिती असो, अनुकूल असेल तरी स्थिर मनाने तिचा आनंद घ्या आणि प्रतिकूल असेल तर आनंदातून त्या परिस्थितीला सामोरं जा. नाही तर अरे बापरे असं तो बोलतो, मी काय गपचूप बसू का, मी आणखी ठोकतो, अडक्यास आपण म्हणतो की नाही. इथे उलटं बोलणं किंवा आपण त्याला आणखीन त्याला दुखावणं, ह्याच्यामुळे नामस्मरण बाजूला झालं, देवाचं स्मरण बाजूला झालं, ते अहंकाराचं स्मरण सुरू होतं. म्हणून इथे आपल्याला खूप सावध की म्हणून ही आपली परीक्षाच म्हणाली की तुम्हाला माणूस एखादा ओरडतोय, तुमचं काही चुकलेलं नाही तरी ओरडतोय, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही शांत बसले. कारण तो ओरडणारा किती वेळ ओरडेल, जे ओरडायचं ओरडून देतात, ओरडायला शांत झाला की तो शांत होईल. आपण ओरडायला लागलो तोही ओरडायला, तर काय होलं, क्रिया प्रतिक्रिया सुरू झाल्या, तिथे मन अस्थिर होतं. म्हणून ही क्रिया प्रतिक्रिया जर चुकवायचं असेल तर तिथे आपल्याला स्थिर मनाने आणि शांत मनाने कोणतीही प्रतिक्रिया म्हणजे मनात खुसफुस नाही परत, नाहीतर आम्ही बोललो नाही हो अजिबात, पण मनात घुसघुस सुरू झालं, मग काय उपयोग, काही नाही उपयोग झाला. तिथे बोलल्याने तर बरं झालं, समोरच्याशी भांडण राहिलं, पण तिथे जर आपल्या मनामध्ये त्याचं अनिष्ट चिंतन राहिलं तर ते उपयोगाचं नाही. इथे सर्व देवाचं आहे की सर्व सद्गुरूंचं आहे, ह्या भावामध्ये जर साधक शांत होतो तर समोरचा कसाही वागो, सद्गुरूंना देऊन मोकळा, आपण नाहीच आहे तर सद्गुरू बघून घेतील ना. ह्या भावामध्ये आपल्याला ते पाहता आलं तर आपलं मन स्थिर होतं. लक्षात घ्या, माझं म्हणून जेव्हा आपण माझ्याकडे असा बोलला, माझ्याकडे बघून तो असा बोलला, माझं त्याने असं केलं. अनेक लोक हा जो अनिष्ट विचार इतका घट्ट धरून ठेवतात की वर्षानुवर्ष विसरत नाहीत. माझं असं केलं म्हणून म्हणजे अहंकार घट्ट धरला, हे कळत नाही त्यांना. त्यामुळे म्हटलं जाऊ देत ना, झालं त्याचं तो खिळा ठोकत बसू नका की हा माणूस असा चुकला, तो माणूस तसा चुकला. माणसंही चुकणारच. जोपर्यंत हे ज्ञान खऱ्या अर्थाने माणसाच्या मनामध्ये प्रगट होत नाही तोपर्यंत चूक आणि बरोबर हे होतच राहणार. पण जेव्हा ह्या दिव्यत्वाच्या अनुभूतीतून माणूस जीवन जगायला लागतो
किंवा त्याचं इतरांच्या दृष्टीने असलेलं चुकीचं वागणंही बरोबर असतं. काय सांगतोय लक्षात, माम अनुस्मर युद्धच, असं जे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. काय सांगितलं? युद्ध कर सांगितलं. पण कसं युद्ध कर? करता ईश्वर. मी युद्ध नाही करत, श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे हे युद्ध केलं जात आहे. तिथे दुष्कर्म काही लागतच नाही, दुष्कर्माचा परिणाम येत नाही, लक्षात ठेवा. आता युद्धासारखं युद्ध काय चांगलं सत्कर्म म्हणता येईल का? माणसाने माणसाला मारावं लागतं. अगदी आजोबा, अगदी अर्जुनाने शेवटी भीष्माला मारलं, द्रोणाचार्यांचा मृत्यू त्या युद्धात झाला, कृपाचार्यांचा मृत्यू झाला, असे अनेक त्याचे प्रिय आप्तजनांचा मृत्यू झाला, पण त्याने केलेला नाही. म्हणून युद्ध, म्हणून श्रीकृष्णाने ज्यावेळेला गीतेमध्ये सांगितलं, विश्वदर्शन दिलं, ते विश्वदर्शनामध्ये काय सांगितलंय? तू कोण मारणारा? जो तो आपल्या कर्माने मरत असतो. लक्षात ठेवा, जास्त जाऊ नका, फक्त एवढंच लक्षात ठेवा, आपण दुसऱ्याचं वाईट चिंतायचं नाही, दुसऱ्याचं मन दुखवायचं नाही, आपल्या बोलण्यातून कोणाचं मन दुखवेल असं करायचं, कोणाचा अहंकार दुखवेल असं करायचं नाही, हे परत लक्षात. समजा माणूस कितीही अहंकार दाखवत असो, आपण शांत बसायचं. आता हे शांत बसण्यासाठी काय करायचं? श्वासाकडे बघायला, सद्गुरू स्मरणात राहा, आहे ते दिव्य विचारच पहा की ते चैतन्य स्वरूपच बडबडत आहे. लक्षात घ्या, तो समोर पण चैतन्य. हे चैतन्याचा जो स्मरण आहे की ह्या स्मरणामध्ये मन जितकं स्थिर होईल, शांत होईल, ते डोळे उघडे केल्यानंतरही अनिष्ट परिस्थिती असो, आपण आपली मनस्थिती बिघडतो, इतरांबद्दल जे अनिष्ट चिंतन अगदी जवळच्या माणसांमध्ये असो किंवा बाहेरच्या माणसांमध्ये, जितकं अनिष्ट चिंतन आपल्याकडे येतं तितकं मन आपलं अस्थिर होतं. महत्वाचं लक्षात ठेवा. आपल्याला आपल्या मनाला स्थिर करायचंय, स्थिर मनच शुद्ध होतं, अस्थिर मन शुद्ध होऊ शकत नाही. म्हणून मन शुद्ध जर स्थिर करायचं असेल तर आपल्याला सहजपणे इतरांबद्दल सद्भावनाच निर्माण झाली पाहिजे. समोरचं वेडावाकडं बोलतो त्यासाठी आपल्याला करुणा झाली पाहिजे. करुणा का? दुष्कर्म करतोय बिचारा, त्याला कळत नाही. ज्यावेळेला जिझस क्राइस्टच्या हातामध्ये सुळावर चढवणं खिळे मारत होते तेव्हा त्यांनी काय सांगावं? परमेश्वरा ह्यांना क्षमा कर. त्यांना कळत नाही ते काय करतात. आता आपल्याला तेवढे बोलायची सहनशक्ती नाहीये, पण करू शकतो. लक्षात ठेवा, इथे खिळा म्हणजे केवढी वेदना होत असतील आणि त्या वेदनेतून सुद्धा त्यांच्याबद्दल सद्भावना त्यांनी प्रकट केली की यांना क्षमा कर म्हटलं परमेश्वर, की यांना त्यांच्या दुष्कर्माबद्दल परिणाम देऊ नकोस. पण आपल्याला साधं बोललेलं कोणी आवडत नाही. खिळा तर बाजूला झालं, खिळा कोणी ठोकतायत, बोललेलं पण टोचलं जातं. त्यामुळे दुसऱ्यांचं बोलणं टोचून घेऊ नका आणि आपल्या बोलण्याचे खिळे दुसऱ्यांना टोचू नका. दोन्ही गोष्टी आहे. आपल्याही बोलण्यातून, आपल्या विचारातून आपण खिळे मारतो सगळ्यांना, आणि त्या खिळ्यांच्या मारण्यातून आपलं मन अस्थिर होतं. हा सर्वात मोठा दुष्परिणाम आपल्यावर होत असतो. म्हणून कोणी रागवत असेल तर स्थिर राहा, शांत राहा. त्याचा राग कमी होईपर्यंत शांत राहा. परिस्थिती बदलायला लागेल, घरात असाल, समाजात असाल, कुठेही राहा, शांत. कुठचंही काम करत राहा, ऑफिसमध्ये काम करता, तिथेही अनेक प्रकार असे होत असतात. एकमेकाबद्दल राग येतो, चीड येते, चुकलं विकलं तुझं माझं. पण तिथे जर स्थिर मनाने, तिथे सद्गुरू स्मरणातून जर राहायला लागला साधक, तर त्याला सगळे चांगले चांगले परिणाम यायला लागतात. लक्षात म्हणजे इथे स्थिर मन हे सुखाचं सागर आणि अस्थिर मन हे दुःखाचं आगर का म्हटलं जातं? त्या स्थिर मनामधून सत्कर्म होतं. देवभावातून केलेलं कर्म हे नुसतं सत्कर्म नाही, तर ते दिव्य कर्म असतं. त्या दिव्य कर्मातून दिव्य पुण्याई निर्माण होते. म्हणून जीवन आपलं जे आपण जगतो आहोत ते एकावरील श्वासस्मरणातून त्या दिव्यत्वाचा विचार दृढ करायचा असतो. आणि त्याचबरोबर त्या दिव्यत्वाच्या विचारातून कर्म करायचं असतं. परत लक्षात, नुसतं स्मरण केलं आणि आता मी कर्म कसंही करेन असं नाहीये. आपलं कर्म हे सत्कर्मच झालं पाहिजे. कोणी समोरची परिस्थिती असो, व्यक्ती असो, घटना असो, काही असो, स्थिर मनाने पहा. कारण जितका अस्थिर असेल तितका दुःखी होशील. म्हणून स्थिर मनातून, दिव्य विचारातून जीवन जगायला लाग. आणि ज्या दिव्य विचारातून सर्वांशी आपलेपणाने वागायला लागशील तर तुझ्या जीवनामध्ये अधिक चांगल्या चांगल्या गोष्टी निसर्ग नियमाप्रमाणे प्राप्त होतात. इथे बघा, इथे परत चमत्कार नाहीये, इथे विज्ञान आहे की जसं कर्म
तसा परिणाम, जसा विचार तसा जीवनाला आकार, जसा भाव तसा देव. हे सगळं जे आहे ते कर्म, सत्कर्म झालं पाहिजे ह्यासाठी आहे. म्हणून संतांकडे हे सत्कर्म त्या दिव्यत्वाच्या स्मरणातून सहज होतं. सर्वसाधारण माणसाकडे व्हायला फार कठीण आहे. म्हणून हा सगळा अभ्यास आहे. लक्षात घ्या, सर्वांशी बोलताना आपलेपणाने बोला, कोणाचे मन दुखावू नका असं सांगितलं होतं. आता दुखावू नका म्हणजे काय करायचं असतं, असा बराच प्रकार होत असतो की एखादा माणूस पुन्हा 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 आपल्याला त्रास देतो, त्याला दुखवायचं नाही का? त्याचं उत्तर नाही, दुखवायचं नाही हे उत्तर. का? कारण तुला तुझं सत्कर्म सोडायचं नाहीये. तुला तुझं मन शुद्ध झालं पाहिजे. नाही तर टपली मारतो ते ऐकायची का? त्यावेळेला टपली जर देहाला मारत असेल त्यावेळेला माझं ऐकू नका, त्यावेळेला त्याचा हात पकडता आला पाहिजे. कळलं? पण त्यासाठी मनात अनिष्ट विचार येता कामा नाही. म्हणजे मन इतकं शुद्ध झालं पाहिजे की कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचं, हे जे तुकाराम महाराज म्हणतात त्याचं सूक्ष्म असं मार्गदर्शन आपल्या मनाला देत राहिलं पाहिजे. संतांचं जीवन आपण पाहता आलं पाहिजे. संतांच्या जीवनात सगळ्यांनाच टीका करणारे लोक भेटलेले आहेत, त्यांना त्रास देणारे लोक भेटले आहेत, पण त्यांनी त्यांच्याबद्दल कधी अनिष्ट विचार केलेला त्यांच्या जीवनात दिसत नाही. ते शांत बसलेले स्थिर असतात किंवा त्यांच्याबद्दल चांगलंच बोलतात किंवा त्यांच्याबद्दल ते चांगलंच व्हावं हा विचार करत असतात. तिथे त्याचं वाईट हो किंवा असं हो तसं हो हा विचार त्यांच्याकडे येत नाही. म्हणून इथे निरीक्षण परीक्षण कर्म कसं असलं पाहिजे हे परत लक्षात ठेवा. जसं जसं स्मरण दिव्यत्वाचं होत जाईल तसं तसं कर्म दिव्यत्वाकडे वळलं पाहिजे. कर्म हे सुद्धा स्मरणासाठी उपयुक्त असलेलं. आता काही श्वासस्मरणामध्ये खरं बघत होतं ही कर्मच आहे. श्वासाला पाळणं हेही कर्म आहे, त्याच्यात दिव्यत्वाचा विचार करणं हेही कर्म आहे. म्हणजे सत्कर्माकडे पाहणं, सत्कर्म आपल्याकडनं झालं पाहिजे. म्हणून कोणाही बद्दल स्पर्धा करू नका, आपलीच आपल्याबरोबर स्पर्धा करा. म्हणजे आज मी अधिक चांगला, उद्या अधिक चांगला वागेन, उद्या अधिक चांगली साधना करेन, हेच म्हण. दुसरा करतोय म्हणून मी करतो असं नका करू. तिथे न कळत द्वेष निर्माण होतो, असूया निर्माण होतो. त्यामुळे सर्व भूमी गोपालकी म्हणजे सर्वत्र हे चैतन्य स्वरूप आहे हा बोध ज्यावेळेला होतो तेव्हा सर्वांचं भलं व्हावं. खरं हे सहज स्मरण आपल्याला व्हायला पाहिजे. सगळं सहज कर्म असं नाहीये की, पण ते मार्गदर्शन होणं फार जरुरीचं असतं. कारण माणसाला हे सत्कर्म म्हणजे काही कळत नाही. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात खोटं बोलणं म्हणजे दुष्कर्म, खरं बोलणं म्हणजे सत्कर्म. जीवनविद्या असं सांगत नाही. एखाद्या माणसाला खोटं बोलून त्याचं भलं होत असेल तर खोटं बोलायला काही हरकत नाही. श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये श्रीकृष्णाला खोटारडाच म्हणायचे, कारण तो स्वतःसाठी सांगत नव्हता, दुसऱ्यांच्या भल्यासाठी तो खोटं बोललेला आहे. बऱ्याच वेळेला माहिती आहे. नरो वा कुंजरो, युद्ध होत असतानाच जो युधिष्ठिर होता त्या युधिष्ठिरला सत्य बोलण्याची सवय होती. तो कधीच खोटं बोलत नव्हता. तो जीवनामध्ये एकदाच खोटं बोलला असं जे सांगितलं जातं. ते जे खोटं बोललं जातं सांगितलं जातं ते कधी झालं की ज्यावेळेला द्रोणाचार्य एकदम फॉर्ममध्ये होते. फॉर्ममध्ये युद्धामध्ये सगळ्यांना मारत चालले होते आणि पांडवांचं सैन्य कमी कमी होत जातं. तर ह्याला उपाय काय शोधायचा, तर त्यांची नस पकडली होती. श्रीकृष्ण असा होता समोरच्या, अशा वेळेला नेमकं समोरच्याचं कुठे तो हलणार, त्याचं मन कुठे हलणार हे त्याला बरोबर माहिती होतं. त्याचं द्रोणाचार्यांचं प्रेम अतिशय आपल्या मुलावर होतं. अश्वत्थामा म्हणजे गुंतलेले होते पुत्रप्रेमामध्ये आणि त्याचं नाव अश्वत्थामा. त्यावेळेस त्या युद्धामध्ये एक हत्तीचं नाव सुद्धा अश्वत्थामा होतं आणि त्या हत्तीला भीमाने मारलं. म्हणजे मुद्दामच आहे त्यावेळेला त्याला मार आणि अफवा अश्वत्थामा मेला. आता द्रोणाचार्यांच्या कानापर्यंत ते गेलं अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. कारण अश्वत्थामा म्हणजे त्यांच्या मुलाचं त्यांना स्मरण होतं, अतिशय प्रेम होतं. पण त्यांना ते खरं वाटलं नाही, कारण त्याचे ते हुशार होते, गुरुच होते ना गुरु त्यांचे. त्यांना एकच विश्वास होता की हा युधिष्ठिर आहे, मग त्याला धर्मराजा म्हणायचे त्यासाठी की तो कधीच खोटं बोलत नाही, तो खरंच बोलणार. पण त्यावेळेला आधी श्रीकृष्णाने त्याला सांगितलं तुला विचारणार आहे. केवढं दूरदृष्टीने खोटेपणा पण आणि खरेपणा कसा असतो.
की त्यावेळेला तू बोलू नकोस, नाही म्हणणं तर म्हणशील हत्ती मेला म्हणून, की जाईल फुकट सगळं प्रकार. त्यावेळेला त्याच्या तोंडातून काय तो खोटंही बोलायचं खरं, मग काय नरो वा कुंजरो. म्हणजे आता बघा त्याने खरंच सांगितलं काय हत्ती मेलाय, पण असं नाही झालं की मला नक्की माहिती आहे हत्ती माणूस मेलाय की हत्ती मेला माहित नाही. त्याने बिचाराने तो बोलला म्हणजे खरंच हे 100% धनुष्यच खाली ठेवून दिलं की पुत्रपाणी. मग प्रद्युम्न म्हणजे त्यांचा शत्रूचा मुलगा, की द्रुपद राजाचा मुलगा, की द्रौपदी ज्यांचे वडील त्याचं द्रुपदांची मुलगी मग द्रौपदी, त्यांचा मुलगा प्रद्युम्न त्याने त्यांचा शिरच्छेद केला. म्हणजे इथे समोरच्याची आता बघा इथे खोटेपणा आला की नाही, खरं बघा तर खरं आहे का खोटेपणा आहे. पण त्याशिवाय पांडव जिंकले नसते, द्रोणाचार्यांना मारावं लागणारच. लक्षात घ्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून खरं आणि खोटं जेव्हा म्हणतो तर एखादा माणूस खूप आजारी आहे, अगदी 1-2 दिवसाचा आहे, 2 दिवस राहतील असं डॉक्टरला माहिती आहे, आणि एखादा डॉक्टर खरेपणा काय खरं नाही हो तुमचं, तुम्ही 2 दिवसात जाणार. तर त्या माणसाला काय म्हणावं डॉक्टर, तो बिचारा 2 दिवस जगणार, तोही 2 दिवस जगणार नाही, तो तिथेच दुःखी झाला ना. मरणारी भीती असते माणसाला. आमच्या मावशीच्या बाबतीत पण असं झालं. म्हणजे काय झालं होतं, तिला जाड होती खूप आणि तिला सगळं मधुमेह वगैरे सगळं होता. तर माझा एक मित्र होता जेजेमध्ये, नवीन डॉक्टर झाला. मलाही वाटत झालं माझा मित्र डॉक्टर, चल मावशीला चल मी तुला घेऊन जातो. हुशारीत घेऊन गेलो जेजे हॉस्पिटलमध्ये. त्याने सगळं चेक केलं, बरं खरोखर केलं. आणि त्याच्यामध्ये काहीतरी तिथे ब्लड प्रेशर काहीतरी 400च्या पुढे काहीतरी काय होतं की शुगर 400 पुढे. तो तिला म्हणतो तुम्ही अजून जिवंत कसे आहो. आता त्याच्या शास्त्रावर तो खरं बोलला. मावशी म्हणतो तुझा मित्र डॉक्टर आहे की कसाही आहे, मेला नको चल नको मला. म्हणजे गमतीदार अशा गोष्टी असतात की खरं बोलायचं की खोटं बोलल्यापेक्षा समोरच्याचं मन खोटं म्हणजे उगीच कोणातरी खोटं बोलून फसवायचं नाही. फसवणं वाईट, पण त्याच्या हितासाठी तुम्ही थोडंसं खोटं बोलायला काही हरकत नाही. जीवनविद्या काय सांगतो ते मी सांगतो. म्हणजे आता प्रत्येक वेळा खोटंच बोलायचं असं त्याचा अर्थ नाही. कुठेतरी नियम आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे की समोरच्याला आनंद देता आला पाहिजे. 2 मिनिटासाठी 2 तासासाठी जी माणसं समोर येतात त्यांच्याशी आपला संवाद हा आनंदाचा असला पाहिजे. आपल्याकडनं त्याला आनंदच देता आला पाहिजे आणि त्यासाठी मन स्थिर असलं पाहिजे. लक्षात घ्या. मनामध्ये अनेक गोष्टी घडत असतात आणि माणसं बॅक ऑफ द माइंड आपल्या अनेक गोष्टी चाललेल्या असतात. आपल्या कॉम्प्युटरमध्ये जसा डिफॉल्ट मोड म्हणून एक चालू असतो सतत, तसं आपल्या ब्रेनमध्ये पण डिफॉल्ट मोड चालू असतो मनामध्ये. ज्याचं मन अस्थिर असतं ना त्यावेळी त्या वेगळ्या गोष्टी आतून विचार येतात ना त्या डिफॉल्ट मोडमुळे येत असतात आणि त्यामुळे अनिष्ट विचार अनिष्ट बोलणं पटकन होतं. एखादा माणूस दिसला की पटकन राग बीग येतो, चिड येते. हे आपलं मन स्थिर नसल्याचं लक्षण आहे. लक्षात घ्या. कसंही हो मन स्थिर असलं पाहिजे, मन शांत असलं पाहिजे. त्यासाठी एका श्वासस्मरणामध्ये जे अनेक प्रकार असतात ते व्यवस्थित समजून घेऊन करता आले पाहिजेत. करता समजून घेता आले पाहिजेत. कारण कृतीशिवाय ह्या गोष्टी समजून घेता येत नाही. नुसतं ऐकल्याने झाल्या असं नव्हे. म्हणून प्रत्यक्ष प्रयत्न प्रत्येकाने तो करायचा आहे आणि त्याच्यातून आपल्या ठिकाणी हा दिव्यत्वाचं स्मरण आहे ते अनुसंधानापर्यंत पोहोचलं पाहिजे हे लक्षात ठेवा. म्हणून ह्या श्वासस्मरणामध्ये अनेक फायदे आहेत आणि अनेक फायदे जो करेल त्याला मिळेल हे लक्षात ठेवा. नुसतं ऐकलं आणि झालं असं नाही की त्याची माहिती झाली म्हणून झालं नाही. ते करावंच पाहिजे. करता त्याला आपोआप हे सगळे फायदे मिळतात आणि त्याच्यातून सतत सकारात्मक दृष्टीने पाहण्याची एक सवय लागते. सहजपणे डोळे उघडल्यानंतरही जे मन सतत इतर दृश्य जगताशी गुंतं तर तिथेही ते न गुंतता तो परत स्वरूपभावातून सर्वांकडे पाऊल लागतो. म्हणजे अनुसंधानापर्यंत तो पोहोचतो. म्हणून अनुसंधानामध्ये पोहोचणं हे साधकाचं ध्येय असलं पाहिजे. लक्षात घ्या. आपण चैतन्य स्वरूपच आहोत. देहाकारात आपण गुंतलेलं आहोत तर ते देहाकारातलं गुंतणं सुटलं पाहिजे. हे जे आहे ते चैतन्य आहे की आहे ती ही जाणीव आहे, शुद्ध जाणीव आहे आणि त्या जाणीवेचं जीवन आहे. देहाचं जीवन आहे. देह हे साधन आहे. देहाच्या मार्फत जीवन जगते हे सत्य आपल्याला पुन्हा पुन्हा समजलं पाहिजे आणि त्याच्यातून आनंदाने जीवन जगायचं हे परत लक्षात आहे. उगीच काहीतरी त्रास देऊन जीवन जगू नका. बऱ्याच संतांनी पूर्वी स्वतःला खूप त्रास घेतलेला आहे. शरीराला त्रास दिलाय, उपास तपास केले आहेत, व्रतवैकल्य केले. जीवनामध्ये ह्या गोष्टी काहीच सांगत नाही. व्रतवैकल्य करायला सांगत नाही, उपास तपास करायला सांगत नाही.
तर सत्कर्म करायला सांगतात आणि सत्कर्म करण्यासाठी मन स्थिर व्हावं लागतं आणि मन स्थिर होण्यासाठी स्मरण, देवाचं स्मरण असावं लागतं आणि देवाचं स्मरणासाठी श्वासस्मरण करावं लागतं किंवा नामस्मरण. अनेक मार्ग आहेत की हे सर्व मार्ग सद्गुरूंकडनं समजून घेऊन प्रत्येक साधकाने आपला स्वतःचा उद्धार करून घेतला पाहिजे आणि हा सर्वांचा उद्धार हो अशी सद्गुरूंचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.